नाथ महाराज सांगतात माऊलींच्या ठिकाणी आहे आणि ते रोज ज्ञान आपल्याला जर ऐकायचं असेल तर 4 ते 5 ज्यांची उद्या कीर्तनाची सेवा आहे, नाही तर उद्या ज्यांची कीर्तनाची सेवा आहे, परमपूजनीय वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदास महाराज मजके. काय माऊलीने ज्ञान द्यावं महाराज एखाद्या व्यक्तिमत्वाला. पूर्वजन्माचं हे संकेत आहे, पूर्वजन्माचं भाग्य आहे का एक एक शब्दासाठी 1-1 तास खर्च करतात. रोज बसल्या ठिकाणी आपल्याला ऐकण्याचं योग आहे. विठाला विठाला एवढं ज्ञान ज्ञानोबरांच्या ठिकाणी. मग त्या ज्ञानाची लक्षणं सांगा. इथून बाजूला गेलो होतो. ज्ञान प्राप्त करायचं ना, मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं ज्ञान पाहिजे ना, मग एखाद्या गुरुकडे जा आणि ते ज्ञान प्राप्त करून घे, त्यांची सेवा कर, मग तुला ज्ञान सांगतील. तद्विधी पनिप्रातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्षेन ते ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदर्शनः. ज्ञानाचा कुरुटा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबाटा बोलगोने तन मोने जेवे चरणासे लागे अगरवत्ता करावे दास्य सकल मग अपेक्षित जे आपुले ते संगता पुसिले. किती गोड बोलाव माऊलीच्या ज्ञानेश्वरला, किती गोड बोलाव महाराज. काय महाराज गोड बोलावं हे ज्ञानोबरानेच बोलावं. साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ. मला सांगा
आपणही बोलतो. ज्ञानोबराय बोलले, पण माऊली बोलले, जगाचं कल्याण झालं. आपण बोलतो अनंत वाचा आपल्याला हरिपाठात आणून ठेवलंय. विठाला विठाला ज्ञान एवढं परिपूर्ण आहे. मग ज्ञानाचं लक्षण सांगा. पहिलं ज्ञानाचं लक्षण आहे शुभेच्छा, विचारणा, तनुमानासा, सत्वपत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा. तुर्यगाच्या अवस्थेवर गेलेल्या महात्म्याला फक्त परमात्मा दिसतो, बाकी काही दिसत नाही. या जगातला फक्त परमात्मा दिसतो महाराज. बरं लागन दाट हरी दे हरी असे म्हणणारे माणसं असले का मी अगोदर माझा आनंद घेत असतो. हा, आपल्याला काय एवढं म्हणायचं अंग नाही, पण वांग्या काय म्हणतात अंगापुरता रस आहे आता. हा, थोडा लय नाही. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, हे विश्वाची माझे घर आहे श्रीमती ज्याची स्थिर. किंबहुना चराचर आपण झाला, आपणाची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. म्हणून द्वेष ठेला तया पुरुषा. सोपं सांगतो प्रमाण, एक हरी आत्मा जीवशे. हा, हे सगळ्यांच्या पाठ आहे का. रेड्यामध्ये ज्ञानोबरांनी परमात्मा पाहिला, भिंतीमध्ये परमात्मा पाहिला. हे ज्ञानोबराचं ज्ञानाचं पहिलं लक्षण आहे का तुरेगाच्या अवस्थेवर गेलेल्या महात्म्याला फक्त परमात्मा दिसतो, बाकी काही दिसत नाही. हे ज्ञानोबरांचं जीवन चरित्र. आता तुकाराम महाराजाला विचारा, तुमच्या जीवनामध्ये किती ज्ञान होतं. तुकाराम महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये एवढं ज्ञान झालं का त्या ज्ञानाचे 2 परिणाम तुकाराम महाराजांनी सांगितले माझ्या जीवनामध्ये झाले. का ज्ञानाचा एक परिणाम असा झाला का या जगतामध्ये परमार्थ कसा करावा हे ज्ञानाने आम्हाला कळलं. का, कारण तुकाराम महाराजाला विचारलं तुमचा संसार कसा झाला. विचारलं त्या ज्ञानाने तुमचा संसार कसा झाला. तुकाराम महाराज सांगतात, धन्य पुण्य रूप कसा झाला संसार. संसार कसा झाला, चांगला झाला. आणि तेच तुकाराम महाराज विचारतात, बरं झालं देवा निघाले दिवाळी, बरे झाले देवा. हे तुम्ही म्हणा, हे तुकाराम महाराजांनी म्हणावं. काय संगती लावायची. ज्ञान सांगतं धन्य रूप कैसा झाला संसार, आमचा असणारा प्रपंच परिपूर्ण झाला. तुकाराम महाराजांची अजूक एक भाषा सांगतो, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. ही जर तुकाराम महाराजांची भाषा असेल तर तुकाराम महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये परमार्थ सुद्धा परिपूर्ण झाला. आणि त्या ज्ञानाचं दुसरं लक्षण मांडलं, या जगतामध्ये आल्यानंतर आम्हाला संसाराचं सुद्धा ज्ञान याच ज्ञानाने आम्हाला दिलं. विठाला 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 तुकाराम महाराजाला काही साधकाने विचारलं, तुमचा परमार्थ कडेला गेला मान्य आहे, पण संसाराचं ज्ञान तुम्हाला झालं. तुकाराम महाराज सांगतात या ज्ञानामुळे आम्हाला संसार कळाला. संसार कसा आहे. संसार ती इति संसार, ज्याचं सरण आहे त्याला संसार म्हटलं जातं. तुकाराम महाराजांची भाषा सांगतो, प्रपंच ओसरो तुझे चित्ती तुझे पायी मोरो. तुकाराम महाराज सांगतात देवाला विनंती करता, देवा आमचा प्रपंच ओसरावा म्हणजे कमी व्हावा. आता ओसरावा शब्द कुठे येतो माहिती आहे का. नाही कळलं. अहो आपण नदीच्या कडेची माणसं, तुम्ही आज काय करता. नदीला मोटरी आहे की नाही तुमच्या, मोटरी आहे की नाही, चालू आहे की नाही ते. हा, मग आता पाहुणे आले घरी, नाही म्हणजे त्यांचं नाव घेतलं त्यांच्याकडे नका पाहू, सगळ्यांच्याच आपल्या. मग नदीला पाणी आलं, पूर आला. मग आता गावामध्ये सप्ताह चालू होता 4-5 दिवसाचा. मग पाहुण्याला बोलवून घेतलं. मग सगळ्याचं पारायण झालं, दुपारची पूजा झाली, चला आपण फेरफटका मारून गेले नदीला. मग पाहुण्याने सांगितलं, पाहुणे ह्या नदीला इथपर्यंत पाणी आलं होतं. असं का.
4 दिवसांनी इथपर्यंत आलं बरं का. ह्या खोडक्या दिसत्या दुसऱ्या लेवलला हे इथपर्यंत पाणी आलं आणि नंतर जवळजवळ सप्ताह काला झाला आणि पाणी ह्या तळाला आलं होतं बरं का. हे कळतं ना मी सांगितलं. आता मला सांगा, नदीचं पाणी ओसरलं हे मान्य आहे, ते हळूहळू ओसरत गेलं. तुकोबरायचं प्रमाण आहे का? प्रपंच ओसरो. हे ओसरो म्हणजे काय हो? तुमचा प्रपंच एकदम नष्ट व्हावा असं का नाही बोलले तुकाराम महाराज? ओसरो म्हणजे तुमचा प्रपंच हळूहळू कमी व्हावा असं तुम्हाला म्हणायचं का? बरं जाऊ दे, हे नसलं का दुसरं सांगतो. एक माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनं सांगितलं, डॉक्टर मला थंडी ताप आले, मला इंजेक्शन द्या. डॉक्टरने 2 इंजेक्शन दिले, 1 नाही 2. पण डॉक्टर चांगल्या गोळ्या द्या. 2 इंजेक्शन दिले, पण माझं दुखणं हळूहळू 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 7-8 दिवसांनी बरं व्हावं. असं आहे का? नाही. 2 इंजेक्शन दिले का संध्याकाळ ठणठणीत झालं पाहिजे. मग तुकाराम महाराजांचे ओसरो शब्द कुठं लावायचा? हे प्रपंच ओसरो का असं बोलले तुकोबराय? एकदम नष्ट व्हावा का नाही बोले? त्याचं कारण सांगतो. प्रपंच एकदम नष्ट होतच नाही, तुम्ही किती प्रयत्न करा नाही होत का? त्याचं कारण सांगतो. अनंत जन्मामध्ये झालेले प्रपंचाचे संस्कार एका जन्मातल्या ज्ञानेश्वरी पारायणाने वाचनाने जात नाही. काय सांगू तुम्हाला? अनंत जन्मामध्ये झालेले संस्कार एकदा पंढरपूरची वारी केल्याने जात नाही. अनंत जन्मामध्ये झालेले प्रपंचाचे संस्कार एकदा अन्नदान केल्याने जात नाही. अनंत जन्माचे झालेले प्रपंचाचे संस्कार एकदा प्रवचन एकदा कीर्तन ऐकून सुद्धा जात नाही. म्हणून ज्ञानोबांनी ओवी सांगितली, तेची सदा. त्या ओवीचा फक्त उतारा सांगितला. तो म्हणतो ओवी पाठ नसन तुमच्या. ओवी सांगतो ऐका. तैसे हरपले आपण बे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तेची सदा, तुम्हाला हा शब्द महत्वाचा आहे. तेची सदा म्हणजे कुठपर्यंत? जीव दशा संपेपर्यंत परमार्थ करावा लागतो. त्या टायमाला प्रपंचाचे 5 जन्मामध्ये झालेले संस्कार असतात ना, ते ह्या जन्मात निघून जात असतात. विठाला विठा. अनंत जन्मामध्ये झालेले प्रपंचाचे संस्कार एका जन्मातल्या परमार्थाने जाईल का? अनंत जन्माचे सुकृत पादरी, अनंत जन्माचे सुकृत पादरी, अनंत जन्माचे सुकृत पादरी, त्याची मुखी हरी बैठा हो, मुखी हरी बैठा हो, हरी मुखी गाता हरा बली, हरी मुखी गाता हरा बली, त्याचे मुखी हरी बैठा हो, त्याचे मुखी हरी बैठा हो, हरी मुखी गाता हरा बली, हरी मुखी गाता हरा बली. अनंत जन्माचे सुकृत पदरी. अरे अनंत जन्मापासून प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं. एक दिवस गेल्यानंतर तुमच्या देवाचं नाव येणार नाही. तसं माणसाच्या जीवनामध्ये मागच्या जवळजवळ प्रत्येक जन्मामध्ये आपण काय करत आलो? प्रपंचच करत आलो. आणि म्हणून त्या प्रपंचाचे संस्कार म्हणून पुन्हा मानवी जीवन आपल्याला भेटलं. या संसारामध्ये आलो. तुकाराम महाराजांची ही गोष्ट लक्षात आली. तुकाराम महाराज सांगितलं आम्हाला हा संसार ज्ञानामुळे कळाला. कसा होता संसार? तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं. एका माणसाचं आमंत्रण आलं म्हणजे जेवणासाठी. कधी आलं? भाद्रपदातलं आमंत्रण आहे. आत्ताचं नाही कळालं अजून. भाद्रपद जाऊ द्या, जेवायच्या टायमात पाहू आपण. 3 आमंत्रण. सकाळी 8:30ला एक आमंत्रण आलं. महाराज जेवणासाठी या बरं का. काय बनवलं? पिठलं भाकर. काहींचं पंक्तीचा ॲटम पण पुंडलिकावर जवळ राहतो. जाऊ द्या. पिठलं भाकर. बरोबर येतो. 9 वाजता एक आमंत्रण आलं. महाराज जेवणासाठी या काहीतरी तुम्ही आलं काहीतरी करू म्हणे. बरोबर. 10 वाजता एक आमंत्रण आलं. महाराज जेवणासाठी या. काय? गुलाबजाम. 3 आमंत्रण होते. एकाच आमंत्रणाचा स्वीकार करायचा. तुकाराम महाराजांनी विचार केलं पिठलं भाकर तर कोणाच्या घरी गेलं तर पिठलं भाकर भेटतच. पिठलं भाकर या शब्दाचा सामान्य रूपाने अर्थ घेऊ नका, तत्वज्ञानाने अर्थ का. पिठलं भाकर म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये तेच करत आलो ना, त्याग केला. दुसरं आमंत्रण आलं जेवणासाठी या. काय बनवलं? काय नाही तुम्ही या, काहीतरी तळून मळून होईल म्हणे.
तुकाराम महाराजांनी विचार केला, या मराठी हिंदू लोकांच्या घरी प्रत्येक 15 दिवसाला महिन्याला सणवार आहे, त्याही जेवणाचा त्याग केला आणि गुलाबजाम कधी नाही एखाद्या पंक्तीला भेटत असतो त्या पंक्तीचा स्वीकार केला. सिद्धांत ऐका. पिठलं भाकरीचा का त्याग केला? कारण प्रत्येक जन्मामध्ये ते जर भेटत असेल तर त्याग करा. का? कारण जी वस्तू प्रत्येक जन्मामध्ये भेटते त्याचा त्याग करा, आणि जी वस्तू प्रत्येक जन्मामध्ये भेटणार नाही त्या वस्तूचं नाव हे परमार्थ, आणि ती फक्त ह्याच जन्मामध्ये होते, अन्य कोणत्याही जन्मामध्ये परमार्थ होणार नाही. तुकोबरायला हे कळलं, आणि तुकोबरायने त्या संसाराचं स्वरूप मला कळल्यामुळं काय स्वरूप होतं? अभंगाचं पहिलं चरण. संसाराचे संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. तुकाराम महाराजांनी या अभंगाची सुरुवात करीत असताना पहिला शब्द वापरला, संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने. आम्हाला कळलं कशामुळं? ज्ञानाने आम्हाला या संसारामध्ये अंगीचं व्यसने म्हणजे या संसारामध्ये काय काय व्यसनं होती, तुकाराम महाराजांनी या सगळ्या व्यसनांना बाजूला केलं. कोणतं व्यसन? आम्ही ज्याला व्यसन म्हणतो ते व्यसन नाही. तुकाराम महाराजांनी व्यसनाची व्याख्या केली. काय व्यसन होतं? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार हे षडविकार तुकाराम महाराजांनी यांना व्यसन असं म्हटलं. तुकाराम महाराज सांगतात हे ज्ञानामुळं काय झालं? काम कळाला. ज्ञानामुळं काय कळलं? क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे ज्ञान असल्या कारणाने आम्ही यांना बाजूला केलं. का बाजूला केलं? कारण या जगतामध्ये काम काय आहे हे आम्हाला कळलं, त्याला आम्ही बाजूला केलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर येते, काम क्रोध बंदे खाणे. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही यांना सगळ्यांना बाजूला केलं, कारण कामाचा प्रभाव तुकाराम महाराजांच्या समोर इतिहास होता. महाराज इतिहास होता तुकाराम महाराजांच्या पुढे. तुकाराम महाराज सांगतात ज्यांनी 60,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली ते जगाचे असणारे गुरु विश्वामित्र ऋषी एका विकारासाठी 60,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने वरून मेनकेला पाठवलं. फार मोठा इतिहास आहे महाभारत, आपण बघा. काही काळापर्यंत विश्वामित्र ऋषी आणि मेनका एकत्र राहिले. त्यांना शकुंतला नावाची मुलगी झाली.
जग याचा स्वीकार करणार नाही म्हणून मेनका स्वर्गाला निघून गेली. विश्वामित्र ऋषीने त्या असणाऱ्या शकुंतलेला कण्व महामुनींच्या आश्रमाच्या शेजारी ठेवलं. कण्व महामुनी गंगा स्नान करून येत असताना त्या मुलीला पाहिलं आणि आपल्या आश्रमामध्ये ठेवलं. कालांतराने ती मुलगी उपवर झाली. कण्व महामुनी गंगा स्नानाला गेल्यानंतर 18 वर्षाची मुलगी उपवर झाली आणि तिथं दुष्यंत नावाचा राजा शिकारीसाठी आला. शिकार भेटली नाही, तहान लागली म्हणून त्या कण्व महामुनींच्या आश्रमामध्ये आला. पाणी मागितलं. शकुंतला पाणी घेऊन आली. तिचं स्वरूप पाहिलं, विचार अंतःकरणामध्ये केला. तिने सांगितलं कण्व महामुनींना विचारा. कण्व महामुनींना विचारलं, दोघांचं लग्न लावून दिलं आणि त्यांना अपत्य झालं भरत नावाचा मुलगा. इतिहास फार मोठा आहे, कथा सरळ सांगितली. भरत नावाचा मुलगा झाला आणि 12 वर्षांनी तो भरत आणि शकुंतला कण्व महामुनींनी त्या दुष्यंत नावाच्या राजाच्या स्वाधीन करून दिलं आणि त्या भरतापासून या देशाचं नाव पडलं भारत. असे 4 भरत आहे बरं का. हा एकच सांगितला तसे. रामायणातला भरत वेगळा आहे, इतिहासातला भरत आहे आणि हा एक भरत आहे. अजून एक भरत आहे. विठाला विठा परमपूजनीय हरिभक्तपरायण साहेबराव मास कांगुने. आता हे मंडळीला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सुरुवातीला जायचो, 10-15 वर्ष झाली महाराजांकडे. मी तिथं पक्वा शिकायला जायचो. 32 मात्रेपर्यंत माझे पूर्ण झालं. हां, मग तुम्ही काय वाजवले मला माहिती आहे. उतरणे किती मात्रेस टाकले ते बी सुद्धा सांगतो मी तुम्हाला. हां, बरं जाऊ द्या. नाही म्हणून नाही दाखवायचं. ऐका, महाराजांचा आश्रम साफ वगैरे केला आणि जायच्या मला महाराज म्हणले, काय देऊ विजू महाराज तुम्हाला? मला काय नका देऊ, तुमचा आशीर्वाद द्या फक्त. त्याने तुम्हाला ग्रंथ देतो. 68 सालचं महाभारत आहे बेदरे पाटील. 68 सालचं. त्याची किंमत आहे 10 रुपये. एवढं मोठं महाभारत दिलं तर महाराजांनी मला. मी ते सगळं महाभारत आळंदीला जायच्या अगोदरच वाचन केलं होतं. विठाला विठाला कशा करता सांगितलं. तुकाराम महाराज सांगतात, या संसारामध्ये काय व्यसन आहे म्हणून त्या व्यसनाला आम्ही बाजूला केलं. जाई व तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. त्या आईला म्हणून सुद्धा तिचं स्वरूप पाहिलं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एवढं वैराग्य होतं का गावातून आलेली स्त्री सुद्धा तिला आईची भूमिका पाहिली. काय वैराग्य असेल तुकोबरायांच्या जीवनामध्ये. शुकाचार्यांच्या जीवनामध्ये वैराग्य बघा ना. रंभा शुकाचार्यांच्या समोर आली. रंभेने सांगितलं, माझा शरीराचा उपभोग तुम्ही घ्या. शुकाचार्याने सांगितलं, बाई तुझ्या शरीराचं काय सांगते? म्हणे माझं शरीर पंचमहाभूतांनी बनवलेलं. तिनं आपलं असं उदर फाडलं आणि बघा माझं शरीर एवढं सुंदर आहे. पोट तिनं फाडून टाकलं आणि त्या पोटाचा सुगंध तुम्ही घ्या. एवढं माझं सुंदर शरीर आहे. बाई तुझं शरीर जर एवढं सुगंध जर असतं तर तुझ्याच पोटाला जन्माला असतो ना. कशाला 12 वर्ष दुसऱ्याच्या पोटाला राहिला असतो. म्हणजे रंभा समोर आली तरी आईचीच भूमिका पाहिली. याला म्हणतात वैराग्य. विठाला विठाला तुकाराम सांगतात, आम्ही हे सगळं ज्ञानाने बाजूला केलं आणि एक असणारा संसार तो गोबराच्या समोर राहिला. तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केली. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. एवढा संसार शब्दाचा अर्थ सांगतो. संसार म्हटलं का लगेच प्रमाण येतं. काय संसार दुःख. कुठे आले हो सासरे, कुठे गेले? पारचा काका. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. कधी कधी हे म्हणता असताना हसू बी येतं आपल्याला. हे रोज चालू आहे महाराज. दुःखाचा प्रसंग आला का संसार दुःख मुळ ऐका, आणि आनंदाचा प्रसंग आला का अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. आता मला सांगा, ज्ञानोबरायांना जगाकडे पाहिलं, दुःख वाटलं आणि त्या ज्ञानोबरायाचे सद्विचाराचे महात्मे नाथ महाराजांनी जगाकडे पाहिलं, आनंद वाटला. संतांच्या जीवनामध्ये काय भेद आहे का? एका महात्म्याला जग आनंदाचं वाटतं आणि नाथ महाराजाला जग ज्ञानोबाला जग दुःखाचं वाटतं. असं होणं शक्य नाही. त्याचं एक कारण सांगतो. संसाराकडे बघत असताना ज्ञानोबाने आपली भूमिका घेतली. आपल्याला कसं वाटतं संसार? दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार. इथं विचार खाली अंडरलाईन करा फक्त. संत वाङ्मयाचे प्रमाण नुसते पाठ करून महाराज त्याचा अभंगाचा घोषवारा कळायला पाहिजे. तुकोबराच्या शब्दाचा वेगळा आयाम प्राप्त होत असतो. तुकाराम महाराजांचे शब्द काय सामान्य रूपाने नाही. तुकाराम महाराजाला असं वाटलं नाही चला आज काय दिवसभर काय कुठं जायचं नाही, आज काय कुठं म्हणून चला पेन घेऊ, वही घेतली आणि तुकाराम महाराजांनी भरा अभंगली. असं आहे का ते? नाही. तुकाराम महाराजांची गाथा
स्वतःच्या अनुभवातून साकार झालेले शब्द म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा आहे. ज्ञानोबांच्या अनुभवातून साकार झालेले शब्द ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आणि नाथ महाराजांच्या अनुभवातून साकार झालेले शब्द नाथांचं वाङ्मय. विचार हा शब्द कुठं मांडायचा? तुकाराम महाराज सांगतात या संसाराचं दुःख आहे ना, त्या दुःखाचा विचार सुद्धा करू नका. मग विचार कधी करतो माणूस? निवांत बसलो. तुकाराम महाराज सांगतात हा विचार सुद्धा करू नका. आता काय विचार करायचा? समजा मी आता विचार करतो, मला असं वाटतं मी पुढच्या पंचवार्षिकला पंतप्रधान झालो पाहिजे. हा विचार मी मांडला, होणार नाही हा हे सगळ्यांना माहिती, पण विचार करायला काय अडचण आहे? असं विचार करायला मला असं वाटतं सगळ्यांचा गोषवारा घेतो, पुढल्या वर्षापर्यंत कमीत कमी 2 एकर जमीन घेतली पाहिजे असा विचार केला असेल. तुकाराम महाराज सांगतात हा विचार सुद्धा करू नका. सुखाचा विचार नाही कोठे. अरे सुखाचा विचार काय? ज्ञानोबाला विचार 9व्या अध्यायामध्ये, मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी कैसी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. अरे एखादा माणूस असं घडलं का कधी का चुलीतला विस्तू काढला, उशाला ठेवला, निवांत झोपला? असं होईल का? इंगळ या शब्दाचा अर्थ झाला विस्तू. झोपेल का? झोपणार नाही. तसं या संसारामध्ये आल्यानंतर तुम्हाला हा सुखाचा असणारा पत्ता शक्य होणार नाही. मग या संसारामध्ये राहायचं नाही का? संसारामध्ये राहा ना, पण मग दुःख का भोगलं जातं? त्याचं एकच कारण आहे, ब्रह्माचे 3 गुण आणि मायेचे 2 गुण. असं या जगतामध्ये देवाने हे शरीर निर्माण केलेले. त्यांचे 3 घेतले आणि यांचे 2 घेतले. कळलं का? जाऊ द्या, 3 त्यांचे घेतले, 2 यांचे घेतले. देवाने हे शरीर निर्माण केलं. मायेचे 2 गुण घेतले, रूप आणि नाव हे मायेचे 2 आहे. आपल्याला जे रूप प्राप्त झालं, काळा किंवा गोर, विचारा माऊलीला. काला लाटीचे लिहिले, माऊली सांगतात काळे गोरे पण फिटून येणे असं ज्ञानोबा बोले. काळा आणि गोरा 2च रंग या जगामध्ये, त्याला नाव ठेवलं झालं. हे मायेचे 2 गुण आणि ह्या मायेच्या 2 गुणामुळं हा संसार आम्हाला दुःख वाटतो. जाऊ द्या, नसलं कळ मी तुम्हाला मोठ्यांचा पुरावा सांगतो. ज्या प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास घडला त्यांना संसाराने दुःख दिलं का हो? ज्या प्रभू रामचंद्रांना महाराज उद्या अभिषेक होणार होता, एका रात्रीतून बाईनं राजकारण फिरवलं का नाही? तुम्ही माझ्या हाताकडनं का लक्ष देऊ? ते माझं सगळं पेटी ओढून हात दुखू राहिला म्हणून मी असा हात दुखत होता म्हणून वर केला. एका रात्रीतून बाईनं त्या आईनं राजकारण फिरवलं का नाही? एका रात्रीतून महाराज उद्या अभिषेक आहे, पण दुसऱ्या दिवशी वल्कल धारण करून त्यांना वनवासाला जावं लागलं. दुःख झालं का हो त्यांना? त्या काळातल्या अयोध्येनगरीतल्या सगळ्या लोकांना दुःख झालं असेल, पण प्रभू रामचंद्राला दुःख झालं का? प्रभू रामचंद्राला मायेचा स्पर्श सुद्धा झाला नाही का? कारण त्या संसारामध्ये आल्यानंतर मायेचं स्वरूप प्रभू रामचंद्राजवळ नव्हतंच, म्हणून त्यांना ते दुःख झालं नाही. या संसारामध्ये आल्यानंतर मायेचं दुःख जीवाच्या पाठीमागे असल्या कारणाने माणसाला दुःख होतं. हे जरी नसेल कळलं, सोपं सांगतो. मंदिरामध्ये बल्ब होता गावातले, घरातल्या भिंतीला बल्ब होता. रात्री 12 वाजले, निवांत झोपले, मंदिरातलाही बल्ब गेला आणि घरातल्या पडवीचा बल्ब गेला. कोणाला जास्त दुःख होईल? कोणता बल्ब गेल्यानंतर? सांगा बरं. काशनाथ भाऊ, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? प्रामाणिकपणाने सांगा. मी सगळ्यांच्या मुखातलं उत्तर देऊ का? तुम्हाला बोलायचंय पण आता बोलताय याच्या पुढे काय बोलावं? मी सांगतो सगळ्यांच्या मनातलं. पडवीतलं बल्ब गेल्यानंतर दुःख होतं, बरोबर का? कारण ते बल्बाला पैसे मी दिले, माझा बल्ब होता म्हणून दुःख झालं. संसाराचं स्वरूप हेच आहे. विठाला विठाला संसाराचं स्वरूप कळलं का आपल्याला? स्वरूप कळलं नाही मला. संसाराचं स्वरूप कळलं नाही म्हणून इथं यावं लागतं, आणि नाही कळलं म्हणून पुन्हा कीर्तन झाल्यानंतर कुठं जायचं? घरीच जायचं ना आपल्याला पुन्हा घरीच जायचं. म्हणजे हा संसार चालू आहे. आता माझा प्रश्न होता, संसार जर दुःख देत नसेल तर या संसारामध्ये असावे, असलं पाहिजे. कोण सांगतं? नाथ महाराजाला विचारा. तैसे असावे या संसारामध्ये राहणार का? कारण नाथ महाराज सांगतात या संसारामध्ये राहत असताना काय करा? संसारी असावे असो नसावे, संसारी असावे असो नसावे, संसारी
असावे, आसोनी, नसावे. ज्ञानोबांनी उदाहरण दिलं, कमळ असतं, पाण्यामध्ये उगवलेलं असतं आणि त्या कमळाला पाण्याचा स्पर्श होतं का? आसोनी, नसावे. म्हणजे या प्रपंचामध्ये नाथ महाराज सांगतात असलं पाहिजे. ज्या अर्थी असावे शब्द आहे त्या अर्थी असलं पाहिजे. पण असत असताना कसं राहायचं? नाथ महाराजांनी त्याच्यासाठी 2 उदाहरण दिलं. वस्ती कर वस्ती आला एक, आणि पक्षी अंगाने उतरती. हा भंग सगळ्यांच्या पाठी. पक्षी अंगाने उतरती ते का गुंतवणे राहते, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दुरी. मधल्या ध्रुवपदामध्ये सिद्धांत मांडला, 2 चरणामध्ये दृष्टांत मांडला आणि त्याचा परिणाम शेवटच्या चरणामध्ये ईश्वरन एका जनार्दन ऐसे असता भय कवन. म्हणजे 2 दृष्टांत देऊन 1 सिद्धांत आपल्या समोर मांडत असं नाथ महाराज सांगतात असावे. मग कसं असावं? नाथ महाराजांनी त्याला उदाहरण दिलं. कसं असलं पाहिजे? एका ठिकाणी साप निघाला. उदाहरण नाथ महाराजांनी दिलं. साप निघाला, माणसं धावा करत सगळे मारण्यासाठी आले. कोणी लाकड आणलं, कोणी बांबू आणला, कोणी कोयता आणला, कोणी मांत्रिक आले, गारुडी आला. 5-6 लोक त्याला मारण्यासाठी आले. सगळे एकत्र आले. समोर साप दिसला आणि समोर साप दिसल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे मी एका ठोक्यात लाकडाने मारतो. त्यांनी सांगितलं मी एका बांबूत त्याला 2 तुकडे करतो. त्यांनी सांगितलं माझ्याकडे गिन्नी तोडायचा कोयता आहे म्हणजे शेवटूनच आणला होता ते. त्यानं कोयतेने 2 तुकडे करतो. त्या मांत्रिकाने सांगितलं कशाला यांना देता म्हणे, नुसतं मंत्र म्हणलं तरी साप जागेवर थांबवतो. त्या गार्डने सांगितलं तुम्ही एकाने हात लावायचा नाही. का? तो साप विषारी आहे. त्याने जर दंश केला तर 5ची माणसं मरतील एवढं त्या सापामध्ये विष होतं. त्या गार्डने सांगितलं त्याला मारू नका म्हणे, तो साप मला देऊन टाका. त्या चौघांनी त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं तू मूर्ख आहे का? अरे ह्या सापासाठी एवढी असंख्य माणसं जमा झाली याला मारण्यासाठी आणि तू सांगतो तो साप मला द्या. त्यांनी सांगितलं तो साप मला द्या. त्या चौघांनी सांगितलं बाबा हा साप तू. ते चौघं निघून गेले. त्या गारुड्याने काय केलं, त्या सापाला जवळ केलं, त्या सापाला धरलं आणि धरल्यानंतर त्याचे 2 विषारी दात काढले आणि त्या सापावर त्यांनी पैसे कमवले. माझं उदाहरण संपलं. जो साप विषमय होता, जगाला दंश केल्यानंतर माणसं मरतील एवढं विष असताना सुद्धा त्या गारुड्याने त्याचे 2 दात काढून घेतले. कोणते? विषाचे 2 दात काढले आणि त्या सापावर बाजारामध्ये रस्त्याच्या कड्याला गारुड्याचा खेळ कमवून पैसे कमीत बसला. म्हणजे त्यांनी संसाराची उपजीविका भागवली की नाही त्या सापावरती. विषारी सापावर त्याने आपला संसार केला. तसा संसार जर विषरूप असेल त्याचे 2 विषारी दात बाजूला करा, तोच संसार आपल्याला मोक्षाला कारण ठरेल. म्हणून संतांनी या संसारामधून मोक्ष केला नाही का? सांगा ना. ज्ञानोबाला मोक्ष, ज्ञानोबाचा द्या सोडून तुकाराम महाराजांचा मोक्ष भेटला नाही का? बरं, 1 प्रपंच नाही तुकाराम महाराजाला, 2 प्रपंच. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. याच संसारामध्ये तुकाराम महाराज राहिले. एक बोलतो वाक्य, ध्यानात ठेवा, वाक्य बोलतो. आपला परमार्थ किती कडेला गेला, आपला परमार्थ हरिभाऊ महाराज किती कडेला गेला याची पोच पावती फक्त आपला संसारच देत असतो. परमार्थ किती कडेला गेला फक्त संसारामध्ये त्याची पोच पावती भेटत असते. आणि तुकोबरा सांगतात हा संसाराची जाणीव आम्हाला झाली म्हणून संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. अजून एक उदाहरण सांगतो नसलं कळ. संसार दुःख देत नाही, संसार कोणावर आदळत नाही महाराज. प्रभू रामचंद्र संसार आदळला नाही महाराज, आपल्यावरही आदळत नाही. पण त्या संसाराच्या लक्षणामुळे आपल्याला जर दुःख होत असेल तर त्या संसाराचं स्वरूप आपल्याला कळालं नाही. छोटंसं उदाहरण सांगतो. एक राजा होता. तो राजा त्याचे दाढी कटिंग करण्यासाठी रोज न्हावी दादा यायचा. एक दिवसाच्या प्रसंगामध्ये सुखदुःखाची जाणीव बघा कशी होती संसाराच्या बाबतीत. उदाहरण सांगतो आणि माझी सेवा संपवतो. राजाने सहज प्रश्न केला, न्हावी दादा आपल्या गावात कसं काय चालू आहे? आपल्या गावात कसं काय चालू आहे सध्या? पण बरं आहे, तुमच्यासारखे राजा असतात गावाला काय कमी? राजाला बरं वाटलं. हा, माझ्यासारखा राजा असताना गावाला काय कमी? त्यांनी सांगितलं प्रत्येक मनुष्य काम करतो आणि दिवसाकाठी 100 रुपये कमवतो म्हणे. न्हावी दादाने उत्तर देऊन टाकलं. दिवसाकाठी प्रत्येक मनुष्य 100 कमवतो, 10-20 रुपये त्याचे खायला जातात, प्यायला नाही. आणि बाकीचे 80 रुपये त्याचे मागं शिल्लक राहतात. शब्दाकडे थोडं लक्ष द्यायचं. हा, खायला जातात त्याचे 80 रुपये त्याचे मागं राहतात. राजाला समाधान. दाढी झाली आणि ते तेल चोळायचं होतं दाढीला. ती धोपटीमध्ये हात घातला, ती बाटली कुठे ती सापडली. तर न्हावी दादाने सांगितलं राजेसाहेब तुम्ही पोतड्यावर बसा, मी 2 मिनिटामध्ये आत बाटली घेऊन येतो. न्हावी दादा आत गेला. आत गेल्यानंतर राजाने सहज त्याच्याशी धोपटी उचकली. धोपटी माहिती आहे पोरांना नाही माहिती, या कोतकर मामाला विचारा. हा, धोपटी असायची ते जुन्या काळामध्ये न्हावी दादाकडे. अशी हळूच धोपटी उचकली.
हळूच त्याच्यातून 100ची नोट काढली, खिशात होगा काहीतरी चेष्टा करायची आधी, याला काय कमी होतं का? काहीच कमी नाही. 100 रुपये काढले, खिशात घातले. न्हावी दादा तेवढ्यात आला आणि धोपटी उचकलेली असते, तर पायच्या मस्तकाला गेली. मनामध्ये तनफन 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 विचारत प्राप्त झालं. तनफन तनफन, हा यास आहे तनफन विचार, काय करावं, याला काय कमी, जळता जळायचं नाही याच्याकडे, बरं याने 100 रुपये काढावं, बरं आमच्या दोघांशिवाय तिसरा कोणी आला नाही, याचा अर्थ 100 रुपये यानेच काढले. पण बोलायचे सोने, बोलाव हा फाशीवर टांगायला बसला, याचा काय भरोसा आहे? हे फाशीवर टांगायला बसलं, बोलायचे सोने, बाटलीतून तेल काढलं, हाताला चोळलं. आता मला सांगा, खरं समाधान वाटत असं का त्याला असं वाटतच हे गालाला नाही, पण आता बोलायची सोय नाही ना महाराज तिथं, काय करावं? कसं तर ते तेल गालाला त्याच्या लावलं, पुन्हा मनामध्ये तोच प्रश्न. 100 रुपये गेले, सकाळपासून कमावले, बरं दुसरा व्यवसाय नाही, गेले 100 रुपये, दिवसभरचा रोज गेला, तनफन करू लागला. सगळं झालं आणि उठायच्या टायमाला राजाने पुन्हा सहज प्रश्न केला, न्हावी दादा आपल्या गावात कसं काय झालं? ते गावाचं काय खरं आहे म्हणे, सगळे चोर झाले गावात, अख्खे चोर झाले. माझं उदाहरण संपलं. उदाहरणाकडे जास्त लक्ष देऊ का? सिद्धांत आहे का? मला सांगा, धोपटीत 100 रुपये होते, अख्खं गाव चांगलं वाटलं, सुखाचं वाटलं, समाधानाचं वाटलं, आणि धोपटीतले 100 रुपये गेले, अख्खं गाव चोर केलं का नाही? मग आता सांगा, संसाराचं स्वरूप हेच आहे. संसाराकडे ज्ञानाची भूमिका बघा, तो संसार समाधान देईन का? ज्या संसाराकडे तुकाराम महाराजांनी पाहिलं, तो संसार त्यांना समाधान दिलं. नाथ महाराजांचं प्रकरण प्रपंच महाराज. सगळ्या श्रीमंत संत या जगातामध्ये जर कोण असेल तर नाथ महाराज होते. महाराज नाथ महाराज रोजच्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक, एवढे श्रीमंत संत नाथ महाराज होते. मग त्यांचा संसार सुद्धा कडेला गेलाच ना महाराज. तुकोबारान ह्या संसाराचं स्वरूप मांडलं आणि ज्ञानातून संसार पाहिला, आम्हाला तो संसार परिपूर्ण कळाला. आणि भोगातून संसार बघितला तर त्या संसाराचं दुःख आम्हाला जाणवतं. तुकोबारा सांगतात, तो भोग आम्ही वैराग्यशील आमचं जीवन झालं. भोगाला बाजूला केलं, ज्ञानाला जवळ केलं, आणि ज्ञानातून आम्हाला प्रपंच कळाला. कसा कळाला? संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ज्ञानेश्वर माऊली नाराज संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. पहिल्या चरणाचा पूर्वार्ध आतापर्यंत तुम्हाला सांगितला. जवळजवळ 3.5 चरण तसेच अजूक, म्हणजे एका आशीर्वादाने बोलायचं, दुसरं काय बोलायचं महाराज. आपल्या परिसराला बाबांचा हा कृपा छत्र आहे महाराज. बाबा सगळं प्रेम करतात मग सगळ्यावरती. कुणी जर गेले तर बाबा विचारतात स्मित हास्य करून, बरं आले का? हे बाबांचं वाक्य. ही मंडळी नेहमी जातात मंदिराच्या संदर्भाने. किती बाबाने महाराज अर्धा तास द्यावा महाराज. एवढा व्यापासून सुद्धा बाबाने अर्धा तास द्यावा. काय बाबांचं लक्ष असेल महाराज. कोणत्याही मंदिराचे जीर्णोद्धाराचे समिती कुठं जाऊ द्या, बाबा वेळ देतात महाराज. प्रत्येकासाठी वेळ. आलेल्या महाराजांसाठी वेळ नाही महाराज, वारकऱ्यांसाठी सुद्धा बाबा वेळ देतात महाराज. एवढा वेळ देतात. एक बोलू महाराज, स्वामीजी नेहमी सांगतात, एक वाक्य बोलले ते स्वामी. बाबा म्हणतात आम्ही देव नाही पाहिला. बाबा सांगतात देव नाही पाहिला, पण आम्ही छातीला हात लावून सांगतो बाबा तुम्हीच देव आहे. बाबाच देव आहे महाराज. पंढरीनाथाचं स्वरूप पाहायचं ना महाराज, बाबाकडेच पहा. साक्षात पंढरीनाथाचं स्वरूप आहे महाराज. ज्ञानोबरायांचं स्वरूप आहे, तुकोबारायचं स्वरूप आहे, शांतीब्रह्म नाथ महाराजांचं स्वरूप म्हणजे पूजनीय बाबा आहे. आणि बाबांच्याच आशीर्वादाने जे काही बोललं गेलो महाराज, तीही सेवा बाबांच्या चरणी समर्पित करतो. समोर बसलेल्या माता माऊली, पुरुष मंडळी आणि सुंदर असणारं हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. भविष्यामध्ये भावी पिढीला हा फार मोठा आदर्श झाला का या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्व मंडळी साक्षीदार आहोत. हे ध्यानात ठेवा. आपण सगळे साक्षीदार आहे या सोहळ्याचे. माणसं म्हणतील आम्ही त्या टायमाला होतो, त्या टायमाला हे मंदिर झालं होतं. लहानले मुलं सांगतील आम्ही त्या 10 वर्षाचे होते, त्या टायमाला ते मंदिराचं काम चालू आहे. म्हणजे ही सर्व परिसरातली मंडळी या मंदिराचे साक्षीदार आहात. आणि मारुतीरायाने आपल्याकडून हे सर्व करून घेतलं. महाराज देवाला करायचं असलं, देव कोणत्याही पद्धतीने करून घेत असतो. देव भेद ठेवत नाही महाराज. देवाला ज्याच्याकडून कार्य करायचं देव परमात्मा करून घेत असतो महाराज. परमात्म्याच्या ठिकाणी भेद नाही. परमात्मा सगळ्यांना सारखं बनवतो. आपल्या गुणामुळं माणसं वाईट सत्वगुण, तमगुण, रजगुण असतात. त्याच्यामुळे माणसं कमी जादा वाईटपणा
होत असतो तेही बाजूला ठेवून परमात्म्याचं कार्य करायचं. आणि त्या परमात्म्याच्या कार्यासाठी किती बोलणे खात्रामार. बाबा नेहमी सांगतात बोलू द्या, बोलत असतील माणसं, चांगल्या गोष्टीला बोलतात, बोलून द्या, मौन धारण करा. बाबांचं नेहमी वाक्य, मौन, शांत राहा, बोलत असेल बोलू द्या. माऊली सांगतात ना, का निंदा का पाशी येते अशेष पापे. हे माझ्याकडे सगळ्याचे पुरावे आहे महाराज. मी बगलातून काढणारा बॉस नाही महाराज. कसोटी जरी लागली तरी सोनं घासून घ्यावं, या मताचा माणूस आहे मी. कसोटी जरी असली तरी घासून घ्या, मौन पाळा. मौनामध्ये सगळ्यात मोठे पूजनीय नाशिक बाबा हेच सांगायचे, शांत राहा, होत राहील परमात्म्याचं कार्य, होत राहील. मौनामुळं काय होतं, आपला परमात्मा घडून जात असतो, घडतो महाराज, परमात्मा आपाप घडतो. मौन धारण केलं का परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी बुद्धी देत असतो. आणि बुद्धीची देवता असणारं मारुतीरायाचं असणारं सुंदर मंदिर आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्न. इथं कोणी फक्त माणसं निमित्ताला आहे. हे जे मंडळी तुम्ही म्हणतात हे केलं, आपण फक्त काय, आपण निमित्ताला आहे महाराज. परमात्म्याने सगळे कोण करून घेतलं, सगळे कोण. 10 रुपये दिले असेल, 20 रुपये दिले असेल, सिमेंटाची गोणी असेल, गज असेल, खांब असेल, कॉलम असेल, हे सुंदर असणारं सभामंडप आहे, हे सगळं सगळ्यांच्या प्रयत्नातून होत असतं. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून झालं. तुम्हाला सर्व साईनाथनगर मंडळी, जायगुडे आखाडा तुम्हाला शुभेच्छा देतो हार्दिक. आणि देवतेला एकच विनंती करतो का आमच्या या सर्व वारकऱ्यांचं आयुष्य सुख समृद्धीते जावं, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय.